तर मुख्यमंत्री फडणवीसांनी लातूरच्या निलंगा तालुक्यामधल्या औराद शहाजणी गावाची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांना सोयाबीनचं पीक दाखवत मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडली। मुख्यमंत्र्यांनी गुडघाभर पाण्यामध्ये उतरून शेतीच्या नुकसानीची पाहणी केली। ड्रोनचा पंचनामा आम्ही मान्य करू, मोबाईलवर फोटो असला तरी पंचनामा मान्य करू असं फडणवीसांनी म्हटले। पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येतात त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे। बाकी आम्ही सांगितलं आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल। ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे। त्यामुळे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल। कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाही आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरमध्ये निमगाव, दारफळ या गावांची पाहणी केली। त्यानंतर लातूरमध्ये आता फडणवीसांनी औसामध्ये सुद्धा पाहणी दौरा केला। शेती मात्र सगळी पाण्याने माती वगैरे त्याचा तो खर्च निमगावमध्ये 50 ते 60 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। शेकडो हेक्टर शेतजमीन अक्षरशः खरडून गेली आहे। कोणतेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत। कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। मुख्यमंत्री फडणवीसांनी हेलिकॉप्टरमधून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा तालुक्यातही ही पाहणी करण्यात आली। पाहणी दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या समोर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान ओला दुष्काळ ही बोलीभाषेमधली टर्म आहे, मात्र त्याही पेक्षा जास्त आम्ही मदत करणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं। या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत। मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या। पेंटिंग राहिलेलं आहे नाही, वस्तीवाडी मुक्ती वस्ती म्हणून आहे, 2 वर्षापासून पेंटिंग ठेवलेलं आहे। दौऱ्याच्या दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। थोडी प्रतिकूल परिस्थिती अपेक्षा आहेत तुमच्याकडे व्हायला पाहिजे। हा मंजूर झाला आम्ही विरोधक म्हणून म्हणत नाही, आमच्या भागातल्या शेतकऱ्याला गरज आहे म्हणून आमची निर्णय घ्या। तुम्ही घेतला तर 100%